नमस्कार श्रोतेहो, रक्षाबंधन एक असा सुंदर सण जो भावनांचं नातं बांधतो। यंदा रक्षाबंधनाचा पवित्र सण ऑगस्ट 19 सोमवारी येत आहे। या दिवशी जिथं एकीकडे बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधतात, तिथं दुसरीकडे काही सोपे आणि प्रभावी उपाय करून आपल्या भावाच्या आयुष्यात प्रगतीच्या मार्गांची दारं उघडू शकतात। चला तर मग जाणून घेऊया हे उपाय। 1. चंद्राची पूजा व प्रार्थना। या दिवशी रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा करा आणि अर्घ्य अर्पण करा। आपल्या भावाचे नाव 11 वेळा उच्चारून त्याच्या प्रगतीची प्रार्थना करा, यामुळे आपल्या भावाच्या जीवनात शुभ परिणाम दिसतील। 2. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण। यंदा रक्षाबंधन सोमवारी येत असल्याने आपल्या भावाचं नाव पिवळ्या चंदनाने एका कापडावर लिहा आणि ते शिवलिंगासमोर ठेवा। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा, यामुळे आपल्या भावाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील। 3. हनुमानजीची राखी। रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम हनुमानजींना राखी बांधा आणि नंतर तीच राखी आपल्या भावाला बांधा, यामुळे भावाच्या प्रगतीच्या अडचणी दूर होतील। श्रोतेहो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या कृपेने 24 तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल। 4. तुरटीचा उपाय। आपल्या भावाच्या डोक्यावरून 7 वेळा तुरटी फिरवा आणि ती चौरस्त्यावर फेकून द्या, यामुळे त्याच्यावरची वाईट नजर दूर होईल। 5. गणपतीची पूजा। रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण मिळून गणेशाची पूजा करा, यामुळे आपल्या भावाच्या मार्गातील संकट दूर होतील आणि शुभ कार्य निर्विघ्न पार पडतील। 6. काळ्या कुत्र्याला प्रसाद। भावाला मिठाई देण्यापूर्वी एक तुकडा काळ्या कुत्र्याला द्या, यामुळे राहूची सकारात्मकता मिळेल आणि भावाच्या जीवनात प्रगती होईल। 7. राखी शुद्धीकरण। रक्षाबंधनाच्या दिवशी राखी गंगाजलाने शुद्ध करा आणि आपल्या इष्टदेवाच्या चरणी ठेवून त्यानंतरच भावाला बांधा। 8. लाल कपड्यात सुपारी। लाल कपड्यात 5 सुपाऱ्या ठेवा आणि त्यांना भावाचं प्रतीक मानून अक्षत रोली लावा। त्या सुपाऱ्या आपल्या घराच्या तिजोरीत ठेवा, यामुळे आर्थिक समृद्धी येईल। 9. मातीचा गणपती। भाऊ बहीण मिळून मातीचा गणपती बनवा आणि त्यांना दुधाने स्नान घाला, नंतर ती माती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा, यामुळे भावाच्या जीवनात नवीन शक्यता निर्माण होतील। 10. पांढऱ्या कापसाचा धागा। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर पांढऱ्या कापसाचा धागा बांधा। पांढरा रंग शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे आणि यामुळे भावाच्या जीवनात शांतता आणि स्थैर्य येईल। त्याचं मन अधिक स्थिर होईल, ज्यामुळे तो आपल्या आयुष्यातील कठीण निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकेल। 11. भवानी मातेची पूजा। रक्षाबंधनाच्या दिवशी भवानी मातेची पूजा करा आणि आपल्या भावासाठी दीर्घायुष्य व यशस्वी जीवनाची प्रार्थना करा। भवानी मातेची कृपा प्राप्त करून आपल्या भावाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल। 12. 7 राईच्या दाण्यांचा उपाय। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या डोक्यावरून 7 वेळा राईचे दाणे फिरवा आणि त्यानंतर ते दाणे कोणत्याही निर्माल्याच्या पाण्यात टाका, यामुळे भावावरच्या नकारात्मक शक्तींचा नाश होईल। 13. धूप व हळदीचा उपयोग। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या खोलीत धूप लावा आणि हळदीचा तिलक त्याच्या कपाळावर लावा, यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होईल आणि भावाला नवीन ऊर्जा मिळेल। 14. भविष्यातील समस्यांच्या निवारणासाठी प्रार्थना। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावासाठी भविष्यातील अडचणींचं निवारण व्हावं म्हणून प्रार्थना करा। भगवान शंकराची पूजा करताना ही प्रार्थना अधिक प्रभावी ठरेल। 15. आम्रपाळवाच्या पानांचा उपाय। आपल्या भावाच्या नावाने आम्रपाळवाच्या पानांचा हवन करा, यामुळे त्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींचा नाश होईल आणि यशस्वी जीवनाचा मार्ग खुलेल। 16. रंगीत धाग्यांचा प्रयोग। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला रंगीत धागा बांधा, विशेषतः लाल, पिवळा किंवा हिरवा। हे धागे केवळ आकर्षक दिसत नाहीत, तर त्यांच्यात असलेली सकारात्मक ऊर्जा भावाच्या जीवनात चांगले परिणाम घेऊन येईल। 17. रक्षाबंधनाची राखी झाडाला बांधा। आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर एक राखी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला बांधा, यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्राप्त होईल। 18. नारळाच्या फळाचा वापर। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी एक नारळ घेऊन त्यावर कुंकू, हळदीचा तिलक लावा आणि त्याला आपल्या भावाच्या नावाने पवित्र ठिकाणी अर्पण करा। नारळ समृद्धीचे आणि शुभेच्छांचे प्रतीक आहे, यामुळे भावाच्या जीवनात यश, संपत्ती आणि स्थिरता प्राप्त होईल।
19. सफेद फुलांचे अर्पण. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या नावाने देवी लक्ष्मीच्या चरणी सफेद फुलं अर्पण करा. सफेद फुलं शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. यामुळे आपल्या भावाच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणि सुख शांती नांदेल. 20. प्रसादाचे वितरण. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावासाठी केलेल्या पूजा पाठानंतर मंदिरात किंवा गरजू लोकांमध्ये प्रसादाचं वितरण करा. यामुळे भावाच्या जीवनात दातृत्व आणि उदारतेचा गुण विकसित होईल आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. श्रोतेहो, या सर्व उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास आपल्या भावाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील आणि त्याच्या प्रगतीचा मार्ग सुलभ होईल. रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी आपल्या भावासाठी केवळ राखीच नाही तर या उपायांनी भरलेल्या शुभेच्छाही द्या. आपल्याला हा लेख आवडला असेल तर कृपया आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.